नमस्कार मित्रांनो, मराठी व्याकरण अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. पवित्र प्रणालीमार्फत शिक्षण सेवक शिक्षण पदभरती 2022 याविषयी एक प्रेस नोट, एक सूचना या ठिकाणी पोर्टलवर आलेली आहे दिनांक 30 जानेवारी 2024. तर यामध्ये जी काही महत्त्वाची माहिती आहे ती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. तर महाराष्ट्र राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये पवित्र पोर्टल या संगणकीय प्रणालीद्वारे शिक्षण सेवक शिक्षक पदभरतीसाठी शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी 2022च्या ऑनलाईन पद्धतीने आयोजन करण्यात आले होते. तर परीक्षेविषयी जी काही माहिती आहे किंवा ती एक्झाम केव्हा झाली, त्याचप्रकारे तिचा रिझल्ट जो काही आहे किंवा किती उमेदवार या ठिकाणी नोंदणी केली होती, किती विद्यार्थी या परीक्षेला बसलेले होते याविषयी माहिती या ठिकाणी दिलेली आहे. महत्त्वाचे जे काही पॉईंट्स आहेत ते आपण बघूया. पॉईंट आहे, आज मी 30 जिल्हा परिषदेच्या आस्थापनेवर शिक्षकांची 2,14,000 पदे मंजूर आहेत. त्यापैकी सध्या इंग्रजी माध्यमांच्या संदर्भात कार्यवाही होत असलेली सेमी इंग्रजी व साधन व्यक्ती मिळून 5% कमी आहेत. राज्यातील बिगर इंग्रजी माध्यमातील विद्यार्थ्यांना इंग्रजी भाषेबाबत भविष्यात अडचण निर्माण होऊ नयेत या दृष्टीने 10 फेब्रुवारी 2004 व 22 नोव्हेंबर 2007च्या शासन निर्णयान्वये बिगर इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये गणित आणि विज्ञान हे विषय ऐच्छिक स्वरूपात इंग्रजी माध्यमातून शिकविण्यास परवानगी देण्यात आली होती, म्हणजे आपण ज्याला सेमी म्हणतो. तर 2 जून 2008 आणि 22 जुलै 2010 नुसार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळेमध्ये 20% राखीव जागा इंग्रजी माध्यमाच्या उमेदवारांसाठी राखीव ठेवण्यात आल्या होत्या. त्यानंतर 19 जून शासन निर्णय दिनांक 19 जून 2013 नुसार सेमी इंग्रजी अध्यापन पद्धती अवलंबविणाऱ्या शाळेतील शिक्षकांपैकी किमान एक शिक्षक इंग्रजी माध्यमातून शिक्षणशास्त्र पदविका धारण करणे आवश्यक असल्याची तरतूद या ठिकाणी करण्यात आली होती. तर इंग्रजी माध्यमातून शिक्षणशास्त्र पदविका धारण करणे आवश्यक असल्याची जी काही तरतूद या ठिकाणी करण्यात आली होती. मग पुढे शासन निर्णय 27 जून 2018 नुसार इंग्रजी माध्यमातून उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांसाठी 20% जागांची तरतूद रद्द करून इंग्रजी माध्यमांच्या शिक्षकांची ज्या जिल्हा परिषदेस आवश्यकता असेल ती जिल्हा परिषद इंग्रजी माध्यमातील शिक्षक आवश्यकतेप्रमाणे उपलब्ध करून घेऊ शकतील अशी ही तरतूद करण्यात आलेली आहे. त्यामुळे हे धोरण नवे नसून पूर्वपार सुरू असलेले आहे. वरील तरतुदी विचारात घेऊन शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी 2022 नुसार शिक्षक पदभरती करताना केंद्र शाळेवर इंग्रजी अध्यापन कौशल्याकरिता साधन व्यक्तीसाठी तसेच सेमी इंग्रजी शाळाकरिता आवश्यक असणाऱ्या शिक्षकासाठी मागणी इंग्रजी माध्यमांची असल्याने पोर्टलवर दोन्ही पदांकरिता एकत्रित मागणी घेण्यात आली आहे. साधन व्यक्ती या पदावरील निवड करावयाच्या शिक्षकाच्या बाबतीमध्ये वेगवेगळ्या स्तरावर मत भिन्नता विचारात घेता शासनाने साधन व्यक्ती या पदासाठी मागणी केलेली पदे सध्या तरी राखून ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच प्रचलित तरतुदी विचारात घेऊन सेमी इंग्रजी शाळांसाठी आवश्यक असलेल्या मागणीनुसार सेमी इंग्रजीसाठी पदभरती करण्याचे निर्देश दिले आहे. तसेच या पदावर नियुक्ती मिळालेल्या उमेदवारांची कौशल्य तपासणी परीक्षेची तरतूद देखील करण्यात आलेली आहे. म्हणजे या पदावर जे काही सेमी इंग्रजीसाठी जे काही पदभरती होईल तर या पदासाठी नियुक्ती मिळालेले जे काही उमेदवार आहेत तर यांच्यासाठी कौशल्य तपासणी देखील परीक्षेची तरतूद या ठिकाणी करण्यात आलेली आहे. अशा प्रकारच्या नियुक्ती पश्चात परीक्षा अनेक विभागामध्ये घेण्यात येतात व ही काही नवीन प्रक्रिया नाही. शासनपत्र दिनांक 25 जानेवारी 2024 नुसार शिक्षण आयुक्तालयाचे पत्र दिनांक 28 जानेवारी 2024 नुसार सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी यांना शासनपत्रात नमूद केल्यानुसार साधन व्यक्तीसाठी पदे राखून ठेवणे तसेच सेमी इंग्रजीसाठी मागणीनुसार पदे उपलब्ध करून देण्याबाबत निर्देश दिले आहेत. त्यानुसार मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे स्तरावर कार्यवाही सुरू आहे. पुढचा पॉईंट आहे, शासनाने समिती गठीत करून यासाठी एक समिती या ठिकाणी शासनाने गठीत केलेली आहे. समिती गठीत करून या समितीच्या शिफारशीनुसार साधन व्यक्तीच्या पदाबाबत समितीच्या अहवालानंतर कार्यवाही करण्यात येणार आहे. तर साधन व्यक्तीचा जो काही मुद्दा होता तर यासाठी शासनाने एक समिती गठीत केलेली आहे आणि या समितीच्या शिफारशीनुसार यावर कार्यवाही होणार आहे. ज्यावेळेस समितीचा अहवाल येईल त्यानंतर त्यावर कार्यवाही होणार आहे.
एकंदरीतच या भरती प्रक्रियेमध्ये माध्यम, बिंदू नामावली अथवा विषय या सर्वच विषयाबाबत एकमेकांविरुद्ध विरोधाभासी मागण्या प्रशासनाकडे वारंवार सादर होत आहेत. प्रत्येक घटकास केवळ स्वतःच्या मागणीची पूर्तता व्हावी असे वाटत असल्याने शासन व प्रशासन अशा मागण्या परस्पर विरोधी असल्याने त्याची पूर्तता करू शकत नाही. प्रचलित शासन निर्णय व शासनाचे विविध विषयावरचे धोरण याचे तंतोतंत पालन करून ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे. त्याचप्रकारे अद्यापही उमेदवाराकडून सोशल मीडियाच्या माध्यमातून विविध प्रकारच्या मागण्यांचे संदेश वेगवेगळ्या स्तरावर प्राप्त होत आहे. त्यामुळे अशा संदेशांना उत्तरे देण्यास मर्यादा आहेत. याउपरही वेळोवेळी उमेदवारांनी उपस्थिती केलेल्या शंकाचे समाधान शिक्षण आयुक्त, सहसंचालक, शिक्षण उपसंचालक व प्रशासनाकडून करण्यात आले आहे. कायदेशीर तरतुदी व प्रशासकीय कार्यपद्धती समजून न घेता काही घटक या संपूर्ण प्रक्रियेबाबत समाज माध्यमावर अर्धवट माहिती अथवा जाणीवपूर्वक खोडसाळ माहिती प्रसारित करून अभियोग्यताधारकांना संभ्रमित करीत असल्याचे दिसून आले आहे. याबाबत सर्व शासन निर्णय शालेय शिक्षण विभागाच्या संकेतस्थळावर उपलब्ध असून त्याद्वारे सर्वांनी एकूण प्रक्रियेबाबत माहिती करून घेतल्यास गुणवत्ताधारक अभियोग्यताधारक या अपप्रचारास या ठिकाणी बळी पडणार नाही. जे काही GR आहे ते आपण त्यामधून माहिती घेऊ शकतो. तर त्याचप्रमाणे शेवटचा मुद्दा आहे की पदभरतीबाबत उमेदवारांना याद्वारे आवाहन करण्यात येते की पवित्र पदभरतीशी संबंधित आपले काही म्हणणे किंवा मागणी इत्यादी बाबी असतील तर ejupavitra2022@gmail.com या ईमेलवर पाठवावी, जेणेकरून त्याची योग्य ती दखल घेतली जाईल. तर या प्रकारची एक प्रेस नोट या ठिकाणी, एक सूचना या ठिकाणी आलेली आहे, जेणेकरून आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून ती सूचना देखील कळालेली असेल. मला व्हिडिओ कसा वाटला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा. त्याचप्रकारे चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. थँक्यू.